बरं, त्यांनी वर्ल्ड रेकॉर्डच्या बद्दल काय म्हटलं? 300 दिवसात 360 दिवसात 300. त्यालाही माहिती आहे गोष्ट, कमाल. ते कुठून केला असा एवढा मोठा रिसर्च वगैरे कुठून? पण म्हणजे खरं आहे का? हा, मी खोटं नाही सांगणार, नक्कीच खरं आहे. आणि नटरंग रिलीज झाल्यानंतर बरेच कार्यक्रम, बऱ्याच सुपाऱ्यांना बोलवलं जायचं. तर निश्चितच मी खूप खूप महाराष्ट्रभर सगळीकडे फिरले आणि मला आनंद आहे या गोष्टीचा की मी या निमित्ताने महाराष्ट्रातल्या छोट्या छोट्या गावांमध्ये गेले. असं म्हटलं जातं, झी मराठीच्याच एका कार्यक्रमात असं विधान केलं गेलं होतं की अशी अनेक गावं आहेत जिथे अजून वीज पोहोचली नाहीये, पण सोनाली कुलकर्णी पोहोचली आहे. याचा मला अभिमान आहे. बरं, हे झालं सगळं नंतरचं नटरंग सगळं. सुरुवातीला वडील तुझे सैन्यात होते, हो, त्यात डॉक्टर होते. हो. मग आपण सैन्यात जावं किंवा डॉक्टर व्हावं असं नाही का म्हटलं की ह्यापैकी काहीतरी निवडावं? नाही, मला हेच वाटलं होतं. आणि मी खूप हुशार विद्यार्थी होते. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. कोणाला असं वाटलं की तू या व्यवसायात यावंस? मला वाटलं. का? कारण ते लहानपणापासून खूप डान्स वगैरे करायच्या आणि जेव्हा ते 6 महिन्याची होती ना, हा. तेव्हा त्यांनी हेल्दी बेबी शो म्हणजे जिंकली होती. तर ते डान्स खूप छान करायचं आणि मला असं वाटतं की सुरुवात झाली. काही लोक म्हणतात ना की मैं माँ के पेट से सीख के आया हूं, आई हूं. ते माझ्या बाबतीत अगदी खरं आहे. आई आवड म्हणून डान्स करायची, वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये तेव्हा परफॉर्म करायची. 4 डे वगैरह हमारे इसमें प्रोग्राम होते हैं ना, हाँ. तो मैं प्रेग्नेंट थी उस टाइम पर. तो अभी मैंने श्रीदेवी के इस गाने पे डांस किया था, ये पेट में थी तब. बरं, तुम्ही आर्मीत होतात, तुम्हाला सगळी परिस्थिती, पुढचं काय मागचं काय सगळं अंदाज येतो. मग तुम्हाला 2 मुलं झाली, त्यांचं नाव ठेवताना पुढे मागे कन्फ्युज होणार असं तुम्हाला कधी वाटलं नाही? मुलीचं नाव सोनाली कुलकर्णी, त्या नावाची एक ऑलरेडी ऍक्ट्रेस, बरं ते झालं, मुलाचं नाव अतुल कुलकर्णी, त्याही नावाचं एक, मग तुम्हाला कळलं कसं नाही? नाही, ह्याच्यामध्ये असं झालं, खरं पाहिलं तर हे काही म्हणजे ठरवून नाही झालं, ठरवून काहीच नाही झालं. याच्या मागे काहीच असा हे नव्हता, हेतू नव्हता. त्याने इंडस्ट्रीत जातील किंवा ऍक्च्युली तेव्हा सोनालीताई काम करतही नव्हती. मराठी फिल्म पण बघत नव्हते. मग तुम्ही नाव ठेवली ते दोन्ही? हो. कशी काय ती ठेवलीत? पण कसं झाला की मी पंजाबी आहे, बरोबर. ती महाराष्ट्रीयन, आणि ते दोघांना आवडायला पाहिजे ना नाव, आणि घेता येईल कसे सोपा नाव. तर मला सोनाली नाव खूप आवडत होता, तर सोनाली नाव ठेवला आणि निक नेम सोनी. सोनाली म्हणजे इथला मराठी, आणि सोनी म्हणजे पंजाबचे लोक सोनी पटकन बोलू शकते ना, म्हणून. त्याच्यात एक गंमत अशी आहे की सोनाली महाराष्ट्रातील प्रत्येक गल्लीत एक सोनाली सापडते आणि पंजाबच्या प्रत्येक घरात एक सोनी असते. सो इतकं सोपं ते आहे. तुला कधी असं वाटलं नाही की आपण नाव बदलावं, एकाच कधी कन्फ्युज होईल, काय होईल वगैरे? बऱ्याचदा वाटलं. इनफॅक्ट पहिली फिल्म जेव्हा रिलीजवर होती तेव्हा आम्ही खूप चर्चा करायचो आणि आम्ही नावही शोधायला सुरुवात केली होती की मग हे नाव, मग ते नाव, मग अमुक तमुक, पत्रिकेतनंच नाव वगैरे वापरूया, असं खूप झालं होतं. खूप चर्चा सुरू होती घरात. अशा वेळेला केदार शिंदे, जे माझ्या सिनेमाचे दिग्दर्शक होते, त्यांनी मला लॉन्च केलं होतं. ते म्हटले की पण एक मिनिट, हे सगळं का करताय तुम्ही? म्हटलं कारण पुढे जाऊन कन्फ्युजन होऊ शकतं म्हणून. म्हटलं नाही, तू तुझं नाव इंडस्ट्रीत येण्यासाठी सोनाली कुलकर्णी ठेवलंयस का? तर निश्चित नव्हतंच तसं. ठेव की, हे राहू दे की, बदलायची काय गरज आहे? म्हणलं बर, मग निदान कुलकर्णी आडनाव तरी नको लावूयात, फक्त सोनाली जरा तरी. का? कुलकर्ण्यांची काय चूक आहे? असं वगैरे करून त्यांनी खूप छान आम्हाला कन्व्हिन्स केलं की तू मुद्दामून इंडस्ट्रीत येण्यासाठी हे नाव ठेवून आलेली नाहीयेस, ते तुझं नावच आहे. शेवटी नावाने ओळख होत नाही, कामाने ओळख होते. इतकं मला ते ऍक्च्युली कन्व्हिन्स झालं की ठीक आहे, आपण हे मुद्दामून केलेलं नाहीये, जे आहे त्याच ह्याने पुढे जाऊयात. पुढे जर आपण काम चांगलं करू शकलो तर हा जो कन्फ्युजन आहे, हा जो गोंधळ आहे, हा घोळ आहे, तो कदाचित नाही होणार. मग आम्ही ठरवलं की नाही, ठीक आहे ते आहे. आपण और अच्छा है ना, महाराष्ट्र को 2 सोनाली कुलकर्णी मिली कलाकार. तुमचं लव्ह मॅरेज की कसं? लव्ह मॅरेज. मग तुमच्या मुलीनी कसं मॅरेज करावं असं वाटतं? आम्ही तिने फक्त लग्न करावं. ते कसंही केलं. खुली छुट्टी आहे, खुली मला छुट्टी आहे, तेच तर अपेक्षित होतं. कसंही करा पण खुली छुट्टी आहे, कर तू बाबा.
बरं, तुला पहिला जेव्हा पुरस्कार मिळाला हा. तेव्हा आपण शक्यतो आई वडिलांचे आभार मानतो, यांचे आभार मानतो, त्यांचे आभार मानतो. तू साऊंड रेकॉर्डिस्टचे का आभार मानलेस? अतुल देशपांडेचे जी गौरव हो पुरस्कार हो मिळाला हो तेव्हा. हो 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 अतुल देशपांडे, बकुळा नामदेव घोटाळे. हा, तो का गुरुतुल्य आहे का तुला? नाही, मी सगळ्यांचे आभार मानले होते. हा. अतुल देशपांडेची याच्यासाठी कारण मी डबिंगला जितके दिवस शूटिंग करत होते तितकेच दिवस मी डबिंग करत होते. म्हणजे किती दिवस साधारण? 20 दिवस. आणि आता किती दिवसात करतेस? 1.5-2 दिवसात करत आहे. मला ऍक्च्युली पहिल्यांदाच मी डबिंग करत होते आणि माझा कॉन्फिडन्स खूप लो होता त्यावेळेला, कारण गाढवाचं लग्न जस्ट रिलीज झालं होतं आणि गाढवाचं लग्नामध्ये 2 सीन्स होते माझे आणि मला ळ ण च न्य वगैरे उच्चारता यायचं नाही तेव्हा आणि गावरान मराठी बोलायचं होतं. खूप वेळ लागला आणि अशा वेळेला बिचारा आमचा साऊंड रेकॉर्डिस्ट खूप पेशंटली माझ्याकडनं करून घेत होता डबिंग, म्हणून मी मनापासून त्याचे आभार मानले. पण मग 20 दिवसापासून 1.5 दिवसापर्यंत तू आले. आपण 2 दिवस धरू हिशोबासाठी, म्हणजे 10 पट प्रगती केलीस तू. हे मराठी तू कसं सुधारलंस? मी खूप वाचन नाही केलं. मी लेट मी बी ऑनेस्ट, कारण मला मी वाचते पण मला इंग्लिशमध्ये वाचायला जास्त आवडतं. म्हणजे प्रत्येकाची एक कम्फर्टेबल लँग्वेज असते. मग मी काय करू असा विचार करत होते आणि मग मला आमच्या एका मित्रांनी सुचवलं की तू ऐकण्याने जास्त फरक पडेल, कारण ते आपण इमिजिएटली बोलून कन्व्हर्ट करू शकतो. मी पुलंची सीडीज ऐकत होते. मी खूप बोलायचे लोकांबरोबर, खूप ऐकायचे. म्हणजे हे सगळे सुबोध भावे, प्रसाद ओक या लोकांची खूप गप्पा मारायचे 1.5-2 तास. आणि मग त्यामुळे आणि अर्थात ज्या लोकांबरोबर मी कामं केली, ज्या दिग्दर्शकांबरोबर, त्यांनी खूप सांभाळून घेतलं, त्यांनी खूप शिकवलं. सगळ्याच कोस्टार्सनी खूप शिकवलं आणि ऐकण्यामुळे मला डेफिनेटली खूप सुधारणा झाली आहे माझ्यात, असं मला वाटतं. काय काय फॉलो करायला लागतं, काय काय पाळायला तर लागतं? अत्यंत कानाला खडापेक्षा म्हणजे इतका छान कार्यक्रम आहे ना, म्हणजे मला खूप मस्त वाटतं. मी इकडे आज आले कारण तिच्याबद्दल खूप खडे लावलेत मी कानाला, तरीही आम्ही सतत काम करत असतो एकत्र. आणि एक तर पहिला म्हणजे मी त्यांना नेहमी तिला हा प्रश्न विचारते की असे कोणते कोणते कोरिओग्राफर आहेत ज्यांच्याशी तू अशी वागतेस. अशी पण कोरिओग्राफी करून सुरुवातीला काय व्हायचं की जनरली जेव्हा डान्सर ऍक्टर्स असतात तर तेव्हा कोरिओग्राफ करताना मी बेसिक ग्राफ करते आणि मग त्यांच्या बरोबर कोरिओग्राफ करते की मज्जा असते, गिव्ह अँड टेक, त्यांना हे आवडलं वगैरे. पण त्याचा मला खूप मनस्ताप व्हायला लागला नंतर जेव्हा मी सोनाली बरोबर काम करायला ते लागले. कसं? कारण काय, ही नको स्टेप ती तशी करूया, मग त्याचं असं करूया, तर इतकं प्रेशर यायला लागलं ना की मला असं वाटायला लागलं की ही कोरिओग्राफर आणि ही मला डान्स. तेव्हा कानाला खडा. मी काय करायचे, मी पूर्ण डान्स केला म्हणजे तू यायचं नाहीस, बघायलाच यायचं नाहीस, मी डान्स बसवणार, तू ये, मग तुझे सजेशन दे तू, पण आधी मला कोरिओग्राफ करू देत. सो वेन एव्हर शी कम्स फॉर द रिहर्सल, डान्स रेडी असतो. नृत्य तयार करताना किंवा बसवताना कोरिओग्राफ केल्याशिवाय हिला बोलवायचं नाही. हा, कोणत्याच कोरिओग्राफ कधीच नाही. आणि दुसरी एक गोष्ट हिच्याबद्दल मला सांगायची, हा मी विसरायच्या आधी, शी इज व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट मी. म्हणजे मला दुसरं कोणी आजूबाजूला असेल, कोणी ऍक्टर्स किंवा आपल्या इंडस्ट्रीतले कोणी ही असेल, तर मला इतकं केअरफुल राहायला लागतं उगाच. म्हणजे मला वेगळं वागायला लागतं का हिचं, मग तू तिच्याशी असं बोलली, मी तिकडे होते ना फुलवाती, मोर क्लोज टू मी, असं तिचं एक म्हणजे एक उगाच काहीतरी. म्हणजे सोनाली आजूबाजूला असताना कोणाला बोलवायचं कोणाला न्यायचं मला विचार करायला लागतो. हो, मी पॉझिटिव्ह आहे आणि मी निर्लज्जपणे हे बोलते की मला माझ्या जवळच्या व्यक्तींनी फक्त माझंच असलं पाहिजे. मला त्यांना शेअर करायला नाही आवडत. मला स्पेशल ट्रीटमेंट लागते, मला खूप पॅम्परिंग लागतं. तुला तर कधीतरी मिस होत वाटलंच असेल की अरे लहानपणी तर वाटतच ना की आपले बाबा नाहीत आपल्याकडे. हो. आणि तुम्हाला ना कधी असं वाटलं नाही की आपल्या मुलीला तुम्ही मध्ये 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 बघतोय असं आपण? खूप खूप. मला पहिल्यांदा ज्यावेळेस मी यांच्यापासून जात होतो, म्हणजे काही काळ होतो जेव्हा ही एक 6-7 महिन्याची असेल त्यावेळेस माझी, त्याच्यापूर्वी, तर त्या दिवशी ज्यावेळेस मला हे सगळे स्टेशनवर सोडायला आले, तिला फार काही कळत नव्हतं तरी पण खूप अटॅचमेंट होती 6 महिन्यात सुद्धा. काय मला जेवढं त्यावेळेस हिला सोडायचा त्रास नाही झाला, दुःख नाही झालं, त्यावेळेस तिला सोडायचा त्रास जास्त झाला. अँड आय वॉज लिटरली crying on the station while sitting in the train and going away from them for I don't know whether it will take 1 year, half year, 6 months to come back and see. That was a very tough time for me to go away. मी आयुष्यातलं पहिलं प्रेमपत्र बाबांना पाठवलं होतं जेव्हा मी
1-2 वर्षाची कुछ होते भी नहीं आता था इसको, ऐसे लकीरें मार 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 के. कारण तेव्हा फोन्स नव्हते, टेलिफोन्स नव्हते, STD असे कॉल्स करायला लागायचे. तेव्हा आई पत्र पाठवायची बाबांना ऑफकोर्स. तर त्या आईचं पत्र लिहून झालं की ती माझ्यासमोर पत्र ठेवायची. आता तुला काय रेषा मारायच्या मार त्याच्यावर. आणि मी त्या रेषा मारायच्या आणि मग ते पत्र बाबांपर्यंत जायचं आणि त्यांना कळायचं की हिला काहीतरी म्हणायचं आहे. पण और ते ना ये पोएम बोलती थी और मैं इसको उस टाइम टेप होती थी, रिकॉर्ड करके इनको भेजती थी, लेके जाते थे साथ में. हिरो आहे तुझा, तो तुला अत्यंत घाबरतो. कोण असू शकेल? तो भयंकर घाबरतो. घाबरतो का? कोण? मग त्याला बोलू इथे. मग आल्यानंतर त्याला पकडून आणलंय. त्याला यायचं नव्हतं, त्यामुळे मी नाही येणार, मी घाबरतो म्हटलं. नाही त्याला हे काही आहे असं कोणी मला एक एवढं घाबरत मिनिट, नाही. आमच्या माणसाने त्याला धरून आणलेलं आहे. बघूच आता कोण. आणा रे आणा. काही हॅलो 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 काय रे? हॅलो हॅलो सर, हाऊ यू? कसे आहात? मी ऐकलं तुझ्याबद्दल की तू व्यवस्थित असा धीट आहे वगैरे सगळं आहे. तुला खेचत काढला, काय झालंय काय? म्हणजे असं एवढा काय तुला भीती वाटते? हो, थोडंसं घाबरतो मी सोनालीला, का? थोडासा. मी आताच तिच्याबरोबर एक फिल्म केली. आम्ही खूप वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. हो, अगदी. इंडस्ट्रीत यायच्या आधीपासून. 10-12 वर्ष झाले असतील त्याला. सो घाबरतो म्हणजे ऑफकोर्स स्टार आहे, डेट्स वाईज किंवा थोडी मुडी आहे. सो कधी स्नॅप करेल, कधी ओरडेल. त्यामुळे मग मी जेव्हा ती ओरडायची किंवा जेव्हा ती स्नॅप करायची तेव्हा मग मी कधी ओरडले? एकदा दोनदा झाले ना. हा, मग काय तेच काय म्हणजे तेच कानाला खडे आहेत ना आपले. नाही कधी ओरडले मी? एकदा पुण्यात आणि एकदा लंडन मध्ये शूट करताना. ऑफकोर्स आय नो की थोडी टायर्ड असेल, हे काही मूड कधी कधी नसतो, पण नाही, ते सीन मधली वाक्य होती रे चिडण्याची. माझं काहीच तसं म्हणणं नव्हतं. उप्स. नाही, पण थोडी मुडी आहे बस. बाकी ती खूप खरी आहे. आणि व्हेरी फ्यू फिमेल्स और हिरोईन्स फ्रॉम द इंडस्ट्री हु आर रिअल. मला पर्सनली मी पण तिच्यासारखंच, मी कुठे पार्ट्यासना वगैरे आता जात नाही. बिकॉज जेव्हापासून कळायला लागलं की ते सगळेच फेक वागतात, त्यामुळे मी पण जात नाही. पण व्हेरी फ्यू हिरोईन्स की जी खूप खरी आहे. आय मस्ट अप्रिशिएट दॅट. आणि त्यामुळे तिचे खूप जास्ती फ्रेंड नाही आहेत हे मी समजू शकतो. बिकॉज माझे जास्ती कोणी फ्रेंड्स नाही आहेत. खूप सिन्सिअर आहे, प्रोफेशनल जसं फुलवा कौतुक म्हणाले. सोहळा झालाय ना, किती छान. हा, मला खूप आवडतंय. मला त्याच्या मागे दहशत दिसते. मला शो नंतर बाहेर भेटायचंय तिला. तुम्ही सियाचीन मध्ये होतात तेव्हा साधारण काय तिथली अवस्था असते? सियाचीन ग्लेशियरचं जे सगळ्यात आता आपल्या देशातलं किंवा देशाच्या आणि इंटरनॅशनल पातळीवरचं सगळ्यात हायेस्ट वर्ल्ड वॉर फील्ड आहे ते. म्हणजे तिथे काही नाहीये खरं पाहिलं तर. काही नाही म्हणजे नुसता बर्फ असतो. आणि त्या बर्फामध्ये -47, 53 ह्या टेम्परेचरमध्ये प्रत्येक फौजीला कमीत कमी 6 ते 8 महिने राहावं लागतं. त्या 6 ते 8 महिन्यात जगायचं आणि त्या ठराविक जागेमध्येच, एवढीच जागा आणि तेवढेच माणसं, 20-25 माणसं, त्याच्यामध्ये आपल्याला सर्व्हाइव्ह करायचं. तुम्ही जर कव्हर नाही केलं तर तुमचा दुसऱ्या दिवशी पाय हात गळू शकतो त्या बर्फामध्ये, थोडा तरी तुम्ही लापरवाही केली तर. तर तशा कंडिशनमध्ये आपल्या भारताचे सगळे सैनिक आज तिथे म्हणजे प्रत्येकाला 1-2 टर्नओव्हर त्यांच्या पूर्ण पिरियड लाईफ म्हणजे त्या करावाच लागतो. जर 1 लिटर पाणी तुम्हाला लागतं त्याच्यासाठी कमीत कमी 5 ते 6 लिटर केरोसिन जाळावं लागतं. तेव्हा तुम्ही 1 लिटर पाणी पिण्याचं पाणी तेही तिथंच निर्माण करायचं म्हणजे त्या बर्फापासूनच, आणि हे करायचं, त्याचा उपभोग घ्यायचा. खूप ऑक्सिजनची कमी असल्यामुळं म्हणजे प्रत्येक 2-2 तासाला प्रत्येकाला एकमेकाला जागा करावं लागतं. त्याच्यात आपले ते जागाच राहावं लागतं. म्हणजे जागा राहावंच लागतं का दर 2 तास? प्रत्येकाला एकमेकाला त्याला जागावं करावं लागतं. म्हणजे झोप घेता येत नाही तुम्हाला? नाही, झोप म्हणजे तिथे तुम्हाला आपले श्वास चालू आहे की नाही हे चेक करण्यासाठी प्रत्येक 2 तासाला एकमेकाला उभं हे करावं लागतं की तुम्ही ठीक आहात की नाही. तथाकथित आरामदायी वातावरणामध्ये भरपूर श्वास घेता यावा म्हणून काही लोक तिकडे जीवाची बाजी लावून वर्षानुवर्ष काम करतात. त्यांच्या या सगळ्या गोष्टीला, या सगळ्या कष्टांना सलाम. अजून एक मित्र तुझा, एक कानाला खडे येत आहेत आता.
हाय सोनाली, कानाला खडामध्ये आलीस आणि या लोकांनी मला सांगितलं की सोनाली येते, तर तिच्याबद्दल तू काय कानाला खडा लावलास ते सांग. मला फक्त मोने सरांना एक प्रश्न तुला विचारायला सांगायचा आहे. मोने सर, मी हिला पाहिलंय ना, मी बकुळा नामदेव होटलचं पाहतोय, ही जरा तेव्हा खूप अविचारी होती आणि आता ती त्या झीवर ते जजिंग करते. तर तेव्हा मी त्या एपिसोडला गेलो होतो, तर तिथे मला जरा जास्त विचार करणारी वाटते. म्हणजे आधी अविचारी होती आणि आता अतिविचारी झाली. त्याचं काय झालंय ते प्लीज तुम्ही तिला विचारा. म्हणजे लगेच विचारतो. हा, हो विचारी होती आणि खूप विचार. अरे यार, नाही मला असं वाटतं की मी विचार तेव्हाही करत होते. फक्त माझा प्रॉब्लेम असा व्हायचा की ते विचार हिंदी किंवा इंग्लिशमध्ये असायचे आणि ते मराठीत यायला इतका वेळ लागायचा की 10 वर्ष गेली त्यात. आता मी जरा बोलायला लागले तर पटकन मी रिस्पॉन्ड करते, एवढंच असेल. अजून एक मित्र आहे, त्याला बोलायचंय. सो एक गोष्ट मी ठरवली आहे की सोनाली बरोबर कधीही कुठलंही हॉटेल किंवा कधी कुठलंही दुकान शोधायला अजिबात जायचं नाही. याचं कारण असं की आम्ही लंडनमध्ये होतो आणि लंडनमध्ये असताना सोनाली मला भेटली आणि ती मला म्हणाली की एक सुंदर रेस्टॉरंट आहे जिथे मी आदल्या दिवशी गेले होते, सो ते रेस्टॉरंट आपण शोधूया. सो आम्ही मॅप्सवरती शोधलं, आम्ही लोकांना विचारलं, आम्ही सगळीकडे शोधलं की ते हॉटेल कुठे सापडतंय. असं करून आम्ही 2 ते 2.5 तास फक्त ते हॉटेल शोधत होतो. नंतर आमच्या लक्षात आलं की आम्ही त्याच्या अवतीभोवती फिरत होतो. खूप भुकेनं व्याकुळ झाल्यानंतर आणि गळून पडल्यानंतर आम्हाला गळून फायनली पडल्यानंतर. पण आजपासनं किंवा कधीही सोनाली बरोबर कुठलंही हॉटेल किंवा दुकान शोधायला जायचं नाही, त्याला कानाला खडा. एक सीएमची एक विशेष म्हाडाची एक लॉटरी असते किंवा एक विशेष कोटा अधिकार असतो, कोटा असतो, ज्यातनं कलाकारांना किंवा एक्स सर्व्हिसमॅन कोटा असे बरेच लोकांना ती घरं उपलब्ध होऊ शकतात. सो कलाकारांच्या साठीची एक यादी तयार झाली की सीएमच्या कोट्यातनं ही घरं कलाकारांना देऊयात. आणि एका व्यक्तीने च्या सांगण्याने ती यादी काय म्हणतो अप्रूव्ह झाली. काहीतरी कारणाने त्यातलं एक नाव खोडलं गेलं, कारण त्या व्यक्तीकडे ऑलरेडी घर होतं म्हणून किंवा व्हॉट एव्हर इट इज. आणि मला फोन आला अचानक की आम्ही सीएम ऑफिसमधनं बोलतोय आणि आम्ही घर अलॉट करतोय सीएम कोट्यातनं, तर तुम्हाला विचारायला फोन केला की तुम्हाला घर हवं असेल तर आम्ही तुमचं नाव सुचवू शकतो. असं आम्ही बऱ्याच कलाकारांना फोन करतोय, त्यातलं तुम्हाला केलाय. तर माझं झालं की म्हाडाचं घर असेल तर आय थिंक आय एम नॉट एलिजिबल, कारण माझ्याकडे ऑलरेडी एक घर आहे माझ्या नावावर, तर माझी पात्रता नाही आहे बहुतेक. तर त्यांनी म्हटलं ओके नो प्रॉब्लेम, आम्ही चौकशी करतो, जर तुम्ही असाल एलिजिबल तर आम्ही देऊ, नाही तर नाही. हा विषय तिथे माझ्यासाठी संपला. काहीच तासांनी मला एका पत्रकाराचा फोन आला की अरे अभिनंदन, तुम्हाला सीएमनी घर दिलंय, कॉंग्रॅच्युलेशन्स, काय मग काय वाटतं तुम्हाला याविषयी. आणि माझं झालं की एक मिनिट, म्हणजे नाही मला असं काही घर मिळालेलं नाहीये, मला एक फोन आला होता पण असं झालं आणि असं त्याच्यावरती उत्तर आहे आणि नाही मला घर नाही मिळालं. ओ अच्छा ओके ठीक आहे, हरकत नाही. समजलं की चला मी माझी बाजू मांडलीये, असू शकतं लोकांना वाटू शकतं. दुसऱ्या दिवशी एका अतिशय मोठ्या नावाजलेल्या न्यूजपेपरची हेडलाईन अशी होती की अप्सरेवर मुख्यमंत्री फिदा, आणि त्याखाली बातमी अशी होती की मला घर मिळालंय, मी त्या घरात शिफ्ट झाले आणि माझा संसार थाटायला सुरुवात केली. आणि मला कळेच ना की ह्याचा अर्थ काय. मला खूप वाईट वाटलं की कलाकार म्हणजे इतकी क्षुल्लक व्यक्ती असते का की तुम्ही त्यांच्याविषयी काहीही लिहून मोकळे होऊ शकता आणि इतका मोठा इम्पॅक्ट त्या बातमीचा माझ्यावर किंवा माझ्याबद्दल ज्या लोकांना माहिती आहे त्या वाचकांवरती होऊ शकतो. म्हणजे आजही अनेक लोकांना वाटतं की मी त्या घरात राहते, आजही लोकांना असं वाटतं, इनफॅक्ट इंडस्ट्रीतल्या काही लोकांना असं वाटतं की अरे तू त्याच घरात राहते वगैरे. 2 घर आहेत. 2 घर आहेत अशी, आय एम शुअर तुमच्यापर्यंत पण अशी बातमी आली असेल. आणि मला खूप दुःख होतं, खूप वाईट वाटतं या गोष्टीचं की म्हणजे आपण सुरुवातच अशी केली की 365 दिवसांपैकी 300 कार्यक्रम मी केले, त्या 300 कार्यक्रमांमध्ये मी पैसेही मिळवले आणि मी स्वतः एक घर नाही अफोर्ड करू शकत. म्हणजे मी केलेल्या कष्टांची माती, मी कमवलेल्या पैशांची काहीच किंमत नाही. आणि या सगळ्या गोष्टी ज्या मी मिळवल्या आहेत त्या कोणीतरी माझ्यावरती उपकार करून दिल्यात. आणि कलाकार म्हणून मी इतकी फालतू आहे की तुम्ही माझ्याबद्दल काहीही लिहू शकता आणि मोकळे होऊ शकता. त्या व्यक्तीला मी आयुष्यात कधी भेटलेली नाहीये आणि तुम्ही काहीही लिहू शकता यार. म्हणजे पत्रकारितेचा कोर्स मीही केलाय, त्यात रिस्पॉन्सिबल जर्नलिझम म्हणून एक खूप मोठा धडा असतो जे प्रत्येकाने घेतलेला असतो आणि त्याचा तुम्ही वापरच करत नाही.
तुम्ही कुठल्याही व्यक्तीविषयी काही लिहून मोकळे होऊ शकता, मात्र दुसऱ्या दिवशी पाहिजे तर एका छोट्याशा कॉलममध्ये त्याचं स्पष्टीकरण देतात जे कुणीही वाचत नाही. आईबाबांसमोर नाटकं करायची सवय होती लहानपणापासूनच, पण त्या क्षेत्रात आपण काम करावं असं ऍक्च्युली मला वाटतं ना की 10वी नंतर ना मी एक वर्कशॉप केलं होतं, दॅट टू पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वालं. त्यातही ऍक्टिंग वगैरे असं काही डोक्यात नव्हतं त्या क्षणी, पण ते ऍक्टिंग कम पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असं वर्कशॉप. पण शाळेत असताना वगैरे कधी नाटकात वगैरे काम केलं नव्हतं? मी शाळेत असताना मला साधारण एका सीता आणि रामाच्या नाटकामध्ये मागे झाडाच्या बाजूला चेटकीन बनून उभं केलं होतं. एवढंच काय ते माझं काम झालं होतं आणि तेवढंच कर्तृत्व माझं शाळेत स्टेजवर होतं. पण मी शाळेत असताना समूह गीताच्या स्पर्धेत वगैरे असायचे. डान्स कधीतरी केला होता. उंचीमुळे कायमच मागे असायचे आणि मला त्यामुळे फार इंटरेस्ट नव्हता की आपण खूप असे निग्लेक्टेड आहोत का असं मला एक फिलिंग यायचं तेव्हा, कारण सगळ्यात शेवटी उभी राहायचे मी हाईटमुळे. त्या वर्कशॉप नंतर पुन्हा 11वी 12वी म्हणजे वझे केळकरची स्टुडंट, एक्स स्टुडंट आहे मी, पण कॉलेजमधून पण 11वी मध्ये त्या वर्कशॉप नंतर मला एकदा वाटलं की अरे आपण जावं का ऍक्टिंग मध्ये काही करावं का, पण देन somehow it didn't work. मग मी सोडून दिला तो नाद. आणि माझ्या त्या 10वीच्या वर्कशॉप मधल्या एका रेफरन्स मधून मला SYBA मध्ये असताना पहिल्या फिल्मसाठी फोन आला. तर हा मॅडम शब्द वगैरे ऐकायची सवय नसते आणि माझं असं झालं 1 मिनिट कोणतरी मस्ती करताय कॉलेजमधलं वगैरे, म्हणून मी खूप आता चल सरळ बोल पटकन वगैरे केलं. आणि देन मला एक काही सेकंदांनी कळलं की हा खूप सिन्सिअर कॉल आहे कुणाचा तरी, आणि आई बाबा होते घरी. मग मी म्हटलं एक काम करा, मला 5 मिनिटांनी फोन करा. आणि मग मी आई बाबांसमोर जाऊन बसले, त्यांना सांगितलं असं असा एक फोन आलाय सिनेमासाठी, आणि इव्हन देवर शॉक्ड की असं कसं काय काय. तर मी म्हटलं माहित नाही, तेव्हाच्या रेफरन्समध्ये आहे. मग तो पहिला फोन कॉल आम्ही लाऊडस्पीकरवर मी आई आणि बाबा असा बसून आम्ही ऐकला. तो जेन्युइन फोन कॉल होता. मग त्यानंतर मी आणि आई जाऊन भेटलो, आमची मीटिंग झाली. मग तिथून सुरुवात झाली. माझे 2-3 फिल्म्सना आई रेग्युलर माझ्या बरोबर यायची, पण त्या कुठल्या थिएटर्समध्ये आल्या नाहीत फार. सो मला लोकांनी मला पाहिलंय अशी पहिली फिल्म मला वाटतं झेंडाच असावी. पण येस डेफिनेटली ते प्रोजेक्ट महत्वाचं होतं, कारण की त्या प्रोजेक्टमुळे कदाचित मला कळलं की मला आयुष्यात एक्झॅक्टली करायचंय काय. म्हणजे झेंडा सिनेमा हा तुझ्या दृष्टीने एक पहिला असा चांगला सिनेमा की जिकडे तुलाही समाधान मिळालं आणि तू सिनेमात काम केलंयस हे तुझ्या मित्रांना सांगितल्यानंतर कुठे लागलाय. एक्झॅक्टली करेक्ट. म्हणजे झेंडा ही फिल्म अशी होती की जिकडे अगं तू जातेस, तू काहीतरी शूटिंग वगैरे करतेस, तू या क्षेत्रात गेलीयस, हा शॉक आम्ही डायजेस्ट करेपर्यंत आम्हाला तुझं काम दिसू दे ना, काहीच दिसत पुरावा नाही. काय तर तो पुरावा करायची पुरावा झेंडा रोवला गेला त्या सिनेमातून माझा या क्षेत्राचा, असं आपण म्हणू शकतो. झेंडा फिल्म चालू असताना मी या गोजीरवाण्या घरात नावाची सिरियल, ती माझी पहिली सिरियल, ती करत होते. एक 6 महिने त्या सिरियलचं शूट केलं मी. मीनवाईल मी झेंडा केला. झेंडा नंतर मी विजू मानेंची शर्यत नावाची एक फिल्म केली. त्यानंतर ती फिल्म होता लेक लाडकी या घरची नावाची एक सिरियल केली, आणि त्यानंतर होणार सून मी या घरची. या मालिकांच्या वेळेला तू काय कानाला खडा लावला? कारण मालिकांचं चित्रीकरण, त्याची धावपळ इकडनं तिकडे, त्याच्यामध्ये होणारी फसगत, तू तेव्हा डोंबिवलीला राहत होतीस. हो, पहिल्या मालिकेच्या वेळी मला आठवतंय मी डोंबिवलीतून अपडाऊन करायचे, आणि तेव्हा एकदा असं झालं होतं माझं पॅकअप लेट खूप लेट झालं, आणि मी अशी धावत पळत वेस्टर्नला ट्रेन पकडली, दादरला पोहोचले, दादरवरून वेस्टर्नवरून सेंट्रलला धावत गेले, आणि माझ्या डोळ्यादेखत माझी शेवटची डोंबिवलीला जाणारी ट्रेन निघून गेली. आणि मी क्ल्यूलेस होते की आता काय करायचं, कुठे जायचं. फॉर्च्युनेटली माझी एक मैत्रीण दादरमध्ये राहायची आणि तिचा फोन लागला, ती ऍक्सेस तिचा झाला, मला तिच्या घरी राहायला गेले. पण तो मला वाटतं पहिला कामाच्या बाबतीतला कानाला खडा की एक वेळ आपण ठरवायची, मग तिकडे अरे बापरे आता कसं बोलू, काय बोलू, हे नाही करायचं, कारण ही आपली गरज आहे. त्यामुळे ह्याच्या पुढे हा कानाला खडा की वेळ ही गोष्ट आपण आपल्यासाठी सांभाळायची. कारण ह्या युनिटमधलं कुणीच माझी शेवटची ट्रेन गेल्यानंतर अरे बाई तुझी ट्रेन गेली का, आता ये तू आमच्याकडे येऊन राहा म्हणणार नाहीये. मला माझी सोय करायची आणि आपल्याला स्वतःला सर्व्हाइव्ह व्हायचंय म्हटल्यावर तो पहिला कानाला खडा वेळेच्या बाबतीतला. मालिका चित्रीकरण सगळं चालूच होतं, डोंबिवलीचं अपडाऊन चालूच होतं. मग हे आपल्याला
जास्त होतंय असं कधी वाटलं? आणि त्याचं म्हणजे काय, त्याचा पर्याय असा की जागा बदलणं? दुसरी सिरियल तुझं नी माझं घर श्रीमंत असं मी जेव्हा करत होते त्या सिरियलच्या वेळी असं झालं की कायम असं व्हायचं की माझा पहिला सीन आणि शेवटचा सीन हे ठरलेलं असायचं त्या सिरियलला. आणि त्यावेळी मी ऑलमोस्ट शेवटची ट्रेन म्हणजे साधारण किती वाजता तुला निघायला लागत असेल त्या काळात? सकाळी 4:10ची पहिली ट्रेन पकडायचे मी डोंबिवलीवरनं. म्हणजे भाजी दूध वगैरे येतं त्याच्या एक्झॅक्टली. कलाकार. छानवाला कानाला खडा काय माहितीये का, मला आठवतंय मी 4:10ची ट्रेन पकडायला लागले तेव्हा ऍक्च्युली माझ्याबरोबर फक्त भाजीवाले आणि दूधवाले नाही असायचे, अर्थात फक्त भाजीवाले असायचे. आणि पहिले 2-4 दिवस मला असं लक्षात आलं की डोंबिवली गेल्यावर मग दिवा यायचं, मुंब्रा यायचं आणि मीनवाईल हे जी सगळी माणसं आहेत ना ही अशी अख्खेच्या अख्ख्या सीट्स पकडून आडवे झोपून जायचे. आणि मला असं व्हायचं की अरे बापरे असं कसं आपण झोपायचं, असं म्हणून मी शांत बसून वगैरे होते. मला लक्षात आलं की आपण फक्त 2 तास झोपतोय, आपण शेवटच्या ट्रेननी घरी येतो आणि आपण रोज 4:10ची ट्रेन पकडतोय तर आपली झोप होत नाहीये आणि बसल्या जागी आपल्याला नाही कम्फर्टेबल होता येते. तर मी तिसऱ्या दिवशी असा एक छान कानाला खडा लावला, कोण मला बघेल नाही बघेल सगळं तेल लावत जाऊ दे. त्यामुळे मी तेव्हाचा प्रवास हा आपल्या 3 सीटची जी असते ट्रेन मधली तिकडे अख्खी आडवी झोपायचे आणि आईला एक वेळेचा अंदाज देऊन ठेवलेला, त्यानुसार ती सायन किंवा कुर्ला क्रॉस करायची, एक 40-45 मिनिटाची वेळ असेल त्यानुसार मला फोन करून उठवायची आणि मग मी फायनली पुढे प्रवास करायचे. आपल्याला जनरली अरे बापरे आपल्या आउट ऑफ रीच आहेत हे असं जे बघतात ना ते सगळं तोडून अरे ही आपल्यातली आहे, ही आपल्या घरातली आहे, अरे माझ्याकडे पण असा गाऊन आहे, मी पण अशीच ऑफिसला जाते, मी पण रोज सकाळी अगदी 10 रुपये 20 रुपये 30 रुपयाचा हिशोब ठेवते. तर हे सगळं आहे ना हे खूप मला वाटतं लोकांनी हे आपल्यासारखं आहे आणि हे आउट ऑफ द रीच नाहीये किंवा ही कुठली तरी फेरी टेल नाहीये, दॅट इज सो रिअल असं लोकांना वाटलं, म्हणून मे बी ही सिरियल जास्त जवळची वाटली असावी. बसनी जाणं किंवा त्या ओंगळ कपड्यामध्ये भांडी घासणं, माझा अभिनयामध्ये दिसणं याच्यासाठी मी इतकी नावाजली जाते आणि हे काय नाही असं नव्हतं. नाही असं मला कधीच नाही वाटलं किंवा अरे माझं लुक सॅक्रिफाय होतोय वगैरे असा आय एम सॉरी पण एवढ्या वर्षात मी नाही कधी विचार केलाय. काम करताना त्या कॅरेक्टरची ती गरज असते आणि ती समजूनच आपण केलं पाहिजे काम. हे मी डे बाय डे जशी कामं करत गेले आणि अर्थात तुमच्यासारख्या चांगल्या चांगल्या कलाकारांबरोबर कामं करत गेले तेव्हा मला सगळ्यात चांगली शिकलेली आणि कानाला खडा लावायची गोष्ट म्हणजे की आपण प्रत्येक कॅरेक्टरमध्ये आपण सुंदर दिसणं ही आपल्या कॅरेक्टरची गरज आहे असं नाहीये. ते कॅरेक्टर योग्य पद्धतीने करून सुंदर दिसणं हे जास्त छान आहे. आणि आज आता मी खूप काम नाही केलंय पण निदान मी इतपत स्वतःला सांगू शकते आणि मला ऐकणाऱ्यांना सांगू शकते की एक अत्यंत सुरेख प्रचंड देखणी दिसणारी मुलगी तिला जर काम करता येत नसेल ना तर तिच्या इतकं कुरूप स्क्रीनवर कोणीच नाही दिसत. आणि अत्यंत साधारण दिसणारी मुलगी पण ती तिचं काम चोख करत असेल तर तिच्या इतकं सुंदर कोणीच नाही. कामामुळे ती सुंदर दिसू लागते. हा म्हणजे डेली सोप मध्ये आपल्याला 2 दिवस लोकांना नाविन्य आपल्या चेहऱ्याचं असतं रे, तिसऱ्या दिवशी ते पात्रावर प्रेम करायला लागतात आणि तुमच्या कामावर प्रेम करायला लागतात. त्यामुळे शाश्वत तुमचं काम आहे दिसण्यापेक्षा असं मला वाटतं. समाज माध्यमी ज्याला आपण मीडिया म्हणतो त्याचा उपयोग ट्रोलिंगसाठी केला जातो. तूही यातनं खूप गेलेली आहेस, काय वाटतं तुला? येस, डेमोक्रेसी आहे, तुम्हाला कोणाबद्दल काय बोलायचंय हा निश्चितच तुमचा निर्णय असणार आहे. पण तरी सुद्धा आपण कोणाबद्दल किती बोलावं आणि कुठल्या मर्यादेपर्यंत बोलावं हे प्रत्येकाला ठरवता आलं पाहिजे. आम्ही जर का तुमच्या प्रत्येक कमेंटला किंवा तुमच्या चुकीच्या कमेंटला रिॲक्ट होत नाही तर हा आमचा मूर्खपणा नाही आहे, हा आमचा चांगुलपणा आहे आणि त्याची किंमत ठेवावी लोकांनी. मला अशा कमेंट्स बघताना, कारण हे प्रत्येक कलाकाराच्या बाबतीत घडतं की एक विकृती दिसते शब्दांमधनं, तुम्ही जेव्हा काहीतरी उलटं सुलटं लिहिता आणि मग मला असं वाटतं की अरे माणूस म्हणून तुम्ही कुणाही बद्दल हा असा विचार कसा करू शकता. सो हा तुमच्यातला कमीपणा आहे, हा माझ्यातला कमीपणा नाहीये. त्यामुळे तुम्हाला स्वतःला, कारण तुम्ही सोशल नेटवर्किंग साईटवर येस तुम्ही सेलिब्रिटी नाही आहात पण तुमच्या ओळखीतली माणसं सुद्धा सोशल नेटवर्किंग साईटवर असतील ना, आज सगळेच असतात. सो तुम्ही जेव्हा काहीतरी व्यक्त होता चांगलं वाईट तेव्हा तुमचं जे सर्कल आहे त्या सर्कलमध्ये तुम्ही स्वतःला रिप्रेझेंट करता. डेफिनेटली परिस्थिती आपल्या हातात नसली तरी पण त्या परिस्थितीत रिॲक्ट काय व्हावं हे नक्की आपण ठरवू शकतो ना, आणि ते प्रत्येकाने आपापल्या पुरती ठरवावं.
ट्रोलिंगचा आता होणार सून मी या घरचीच्या बाबतीत म्हणायचा हा एक भाग झाला. आणि दुसरा आता की जान्हवीची प्रेग्नन्सी यावर खूप विनोद झाले. ती गोष्ट मला कधी त्रास नाही दिली त्याने, कारण ते जोक्स मी पण एन्जॉय करायचे. लोकांचे इमॅजिनेशन्स आणि लोक इतक्या त्रास नाही प्रमाणात झाला? विचार करतायत. हो, खरं सांगू तर नाही झाला. अगं 1.5 वर्ष प्रेग्नंट होतीस तू, त्रास मी 1.5 वर्ष हा ना, 7-8 महिन्यात त्रास होतो. येस, नाही झाला. त्या गोष्टीचा नाही झाला. सो तसं वाले ट्रोलिंग मला असं वाटतं की मला जर का लोकांचं माझं काम पाहिल्यानंतर मी जर का लोकांचं प्रेम भरभरून प्रेम अनुभवलंय ना, तर हा इट्स अ पार्ट अँड अ पार्सल. त्यामुळे जर का 1.5 वर्ष ही जर का मला सेटवर असताना आक्षेप घ्यावी अशी वाटणारी गोष्ट असेल की रे 1.5 वर्ष तिची प्रेग्नन्सी चालली आहे, तर त्यावर ऑडियन्सचा पेशन्स जाऊन ते जर जोक्स बनवत असतील तरी पण मग आय फील पब्लिसिटी इज अ पब्लिसिटी, वेदर इट इज अ गुड ऑर बॅड. कारण एखाद्याबद्दल चर्चा करण्यासाठी सुद्धा त्या माणसाला चर्चेत असण्या एवढं कर्तृत्व दाखवायला लागतं. माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा कानाला खडा मला वाटतं ह्या सगळ्या पिरियड बद्दल मी सांगेन, मी लावलेला. कारण की मधल्या पॅचमध्ये माझ्या आयुष्याच्या मी असा एक पॅच मी पाहिला जिकडे मी खूप माझ्याबद्दलची निगेटिव्हिटी ऐकली. लोक रिॲक्ट होतात तेव्हा चुकीच्या कमेंट्स वाचल्या. आपणच स्वतःला ओळखत नाही का असा प्रश्न पडावा इतपत आपल्याबद्दलच्या आम्ही बाबा असं ऐकलंय अशा गोष्टी माझ्या कानावर आल्या. आणि या सगळ्या करताना मला असं खूप वाईट वाटायला लागलं, दुःख व्हायला लागलं मला. आणि त्यात आपण सोशली रिप्रेझेंट करतो एक पर्सनॅलिटी म्हणून स्वतःला, सतत लोकांच्या सानिध्यात आपल्याला यायचंय. मग असं असताना आपण काय करायचं? मग आपण थांबवायचं का सगळं? आपण सोडून देऊया का? आपण घरी बसूया का? हाही माझ्या मनात विचार येऊन गेला असेल. येस, इथपर्यंत. पण जेव्हा मी ऍक्च्युली वाईट फील केलं आणि मला वाईट वाटलं आणि मला जेव्हा तो क्षण आला ना की जिकडे मला असं वाटलं की नको यार, मी थांबते, आपण नको करूया आता काही, आपण मला नाही फेस करायचंय. मग माझं नाटक चालू होतं, माझी सिरियल चालू होती आणि बरेचदा असंही व्हायचं नाटकाचा प्रयोग झाल्यावर लोक येऊन मला जाब विचारायची कसं तुम्ही तुमच्या आयुष्यात चुकलात वगैरे, हेही व्हायचं. माझ्या लाईफमधला सगळ्यात मोठा कानाला खडा म्हणजे मी एक्स्ट्रीम वाईट फील केल्यानंतर मी स्वतःशी ठरवलं की ओके, ह्याच्यापेक्षा वाईट फिलिंग होऊ शकतं नाही. आणि आत्ता मी वाईट वाटून घेतलं आणि मी ठरवलं की आपण नको करूया काम, किंवा आपण कुठेतरी स्वतःला कोंडून घेऊया. असं वाटल्यानंतर कोण असणार आहे माझ्याबरोबर? डेफिनेटली माझे पेरेंट्स आहेत, माझे फ्रेंड्स आहेत, माझी माणसं आहेत. पण मी ऍक्च्युली आतून काय फील करते हे त्यांच्यापर्यंत कितीही, येस आम्ही समजू शकतोय हे म्हणायला ते आहेत, पण मी कायम उदाहरण देते की लहान मूल जेव्हा पडतं ना आणि त्याला लागतं, त्याच्या गुडघ्याला लागतं, रक्त यायला लागतं, तेव्हा आई वडील हे हळहळ व्यक्त करू शकतात, पण त्याची ती जखम आहे ना ती ते शेअर नाही करू शकत, ती त्याला शेअर करायची आहे. तेव्हा मी असं ठरवलं की ओके, सिच्युएशन्स आर नॉट इन माय हँड, नॉट इन माय कंट्रोल, पण त्या सिच्युएशन्समध्ये मी काय वागायचंय हे माझ्या कंट्रोलमध्ये. माझ्या आजूबाजूला काही घडत असलं तरी पण मला आत्ता आनंदी राहायचंय, ही गोष्ट माझ्यापासून कोणीच लांब नाही घेऊ शकत. कदाचित तो क्षण असेल, ती माझ्या लाईफमधली कलाटणी असेल, किंवा तो माझ्या आयुष्यातल्या आलेल्या एक्सपिरियन्समधला सगळ्यात मोठा कानाला खडा की मी त्या क्षणी ठरवलं, म्हणजे ज्या क्षणी मला सगळं थांबून घरी बसावं असं वाटलं त्या क्षणी मी स्ट्रॉंग होऊन ठरवलं की आता आय चॅलेंज लाईफ, मला आता दुःखी करून दाखवा, मी नाही होणार. 4:10 पहिली ट्रेन पकडून एक मुलगी अभिनय करू लागली, आता ती तेजश्री प्रधान झाली. आता तिने काय कानाला खडे लावले पाहिजे असं तुम्हाला वाटतं? तिचा प्रवास जर थोडासा असा अभ्यास करायला गेलो तर मला वाटतं ती प्रत्येक माणूस समोर येणारा जे काही बोलेल ना त्यावर विश्वास ठेवते. तो माणूस सच्चा आहे, जे बोलतोय ते शब्द इतके जेन्युइन आहेत की ते खरेच आहेत. तर थोडंसं तिने आता काळजी घ्यायला हवी पुढल्या आयुष्यात की आलेला माणूस थोडा जज करायचा प्रयत्न करावा. त्याचा शब्द तोंडून निघालाय आणि तो खराच आहे असं म्हणून पाय नाही टाकला पाहिजे पुढे. ती काळजी घ्यावी आयुष्यात. माणसं सगळी छान असतात, चांगली असतात, कंप्लेंट नाही आहे कोणाबद्दल, पण तरी एक व्यवहारात वावरताना ना कधीतरी लोक अचानक बदलतात किंवा ट्रॅक चेंज करतात. सो त्या दृष्टीने तिने काळजी घ्यावी पुढच्या आयुष्यात. एक आपण खेळ खेळूया. मी तुम्हाला 5 प्रश्न विचारेन, तुम्हाला उत्तर आलं नाही तर ती देईल, तिला उत्तर आलं नाही तर तुम्ही द्याल. ज्यांचे जास्ती गुण होतील त्यांना वॅसलीन कडून एक गिफ्ट हॅम्पर मिळते. ओके. आधी तेजश्रीसाठी, येस. आईचा आवडता पदार्थ? अरे बापरे,
आईचा आवडता पदार्थ. आईला सगळंच आवडतं. हा गुण आईला मिळाला. तू काम केलेलं आईचं आवडतं नाटक. कार्टी काजत घुसली. बरोबर. बरोबर. तू काम केलेलं आईचं आवडतं चित्रपट. असेही एकदा व्हावे. उगीच होला हो म्हणून. नाही नाही, छान रोल आहे तिचा, खूप छान केलंय काम. आणि मेन जरा तिचा चांगला मोठा रोल आहे, कारण ती सध्या पण मला आवडतो रोल, पण त्यात थोडस कमी रोल आहे. think आई कमी रोल आहे. आई म्हणून एक हे असतो. काय आहे, प्रधान आडनाव असलं म्हणून प्रत्येक भूमिकेत प्राधान्य. खूप आलंय तुला आता हे असं. आईची आवडती अभिनेत्री तू सोडून. जया माधुरी. करेक्ट. आणि आईला तुझी न आवडणारी सवय. माझी न आवडणारी सवय काय नाही आवडत तुला. विचार न करता रिॲक्ट होणं. थांबतच नाही ती, पटकन रिॲक्ट होते आणि मग नंतर तीच विचार करत राहते त्यावर योग्य होतं की नाही. मित्रमैत्रिणींबरोबर काढावे की नाही सेल्फी. हो येस, टायमर वगैरे लावून काढावेत. मग तुझी एक मैत्रीण या तुझ्याबद्दल काय म्हणते सवयीबद्दल बघ. ओके. नमस्कार संजय दादा. हाय तेजू. खरं तर खूप बरं वाटतंय आज तुला कानाला खडा या कार्यक्रमात बघून. तुझ्याबद्दल मी असं सांगेन की नॉर्मली जेव्हा आपण कुठेही बाहेर जातो फिरायला तर आपण फोटोज क्लिक करतो, सेल्फीज काढतो आणि जनरली तू फोटोज काढल्यानंतर त्याच्यावर खूप डिस्कशन करतेस, सिरियस डिस्कशन. विचारतेस कुठला फोटो चांगला आहे, कुठला टाकायला पाहिजे, कुठला अपलोड केला पाहिजे. आणि मी पण खूप सिरियसली तुला त्याच्यावर मतं देतेस की याच्यात हे चांगलं नाही, त्याच्यात ते चांगलं नाही, कुठला करूया अपलोड. पण 10 मिनिटानंतर असं लक्षात येतं की तू भलताच कुठला तरी फोटो ऑलरेडी अपलोड केला आहे. तेव्हा मला हा प्रश्न पडतो की हे सगळं तू का बरं विचारत होतीस. इनफॅक्ट मला असं वाटतं की तुझं ऑलरेडी ठरलेलं होतं की आपल्याला हा फोटो टाकायचा आहे, मग आपण काय डिस्कशन करत होतो. त्यामुळे 2-3 वेळा असं झालं आणि म्हणून मग मी असं ठरवलं आणि कानाला खडा लावला आहे की फोटोजच्या ह्या डिस्कशनमध्ये आता मी काय सहभागी होणार नाही आहे आणि तुला जो फोटो अपलोड करायचा आहे तो तू कर. अरे का हा अन्याय तिच्यावर करते. नाही नाही असं नाहीये, पण येस आय कीप दिस इन माय माइंड. कीर्ती, मला बरं वाटलं हे ऐकून, पण मला अगदी आपण ऍक्च्युली दिसलोच दोघी. आता तू बघत असशील मला तर की हे करूया का, मग तो फोटो टाकूया का, मग असं करूया का, असं येस मी खूप वेळा करते आणि फायनली मी काहीतरी वेगळंच अपलोड करून टाकते. येस असं होतं. आणि भांडणं वगैरे होतात की नाही मैत्रिणींबरोबर याच्यावरनं, बारीक सारीक किंवा इतर कुठल्याही बारीक सारीक गोष्टीवरनं. नाही. अरे बापरे, दुसरा व्हिडिओ आता भांडणाचा येतोय का. बघूया काय ते. अरे बापरे. माझ्या मैत्रिणीला छेडलं होतं आमच्या कॉलनीमध्ये एकानी. म्हणजे तो एक ग्रुप होता, एक टवाळ्या मुलांचा ग्रुप. मी बस स्टॉपला तिला सोडायला चालले होते. मला त्यांचा राग आला म्हणून मी त्यांना बोलले, अजिबात ही पद्धत चुकीची आहे. श्रीमानो असं तर म्हणजे निश्चित नाही. आता टेलिव्हिजनवरती नाही समजू शकत. तर मग मी तिला सोडलं आणि परत आले आणि मी माझ्या ग्रुप बरोबर आमच्या घराच्या समोर एक मंदिर होतं, तिथे मी खेळत होते. आणि अचानक खूप सारी मुलं ट्यूबलाइट्स घेऊन, हॉकी स्टिक्स घेऊन अशी खूप सारी मुलं आली आणि मी आणि माझा मित्र किंवा आमचे जे चिल्लेपिल्ले होते आमच्याबरोबर ते आम्ही काही प्रिपेअर्डच नव्हतो. आणि मग माझ्या घरच्यांना आतमध्ये जाऊन माझ्या आईला बातमी सांगितली की तेजू बाहेर मारझोड करते आहे, लोकांना मारझोड करते, तर तुम्ही एकदा चला. आणि तोपर्यंत माझ्या मांडीवरती हॉकी स्टिक बसली होती, तोपर्यंत माझ्या मित्राच्या पाठीवरती ट्यूबलाईट फुटली होती, माझ्या मित्राचा डोळा इंज्युअर झाला त्याच्यामुळे. मैत्रिणीला छेडलं होतं आमच्या कॉलनीमध्ये आणि नंतर हेच मी त्यांना बोलले म्हणून हेच मारझोड करायला आले. तर मग मला तो जो दानपट्टा असतो ना त्यांचा, तो मला पोलिसांनी असा पुढे केला. ते म्हणाले मार. तर मी म्हटलं काय. तर ते म्हणाले आत्ता आमच्या समोर या मुलांना मार. आणि मग मी मारलं. आणि मला छान वाटलं एवढ्यासाठी की चला त्यावेळेपासनं मुलींना असं वाटतं, म्हणजे माझ्या ग्रुपच्या मुलींना असं वाटतं की तेजू असेल तर आम्ही सुरक्षित आहोत. हे कुठल्या भागात झालं पुण्याच्या. वडगाव फाटा. बरं, हे जे वडगाव फाटा प्रकरण घडलं ते पुढे या व्यवसायात तू आल्यावर कधी घडलं का पुढे.
तशा प्रकारचं किती तू आपलं व्यवसायात म्हणजे आपल्या इंडस्ट्रीतल्या कोणाला मी मारलं नाहीये इच्छा असली तरी पण मी तेजस्विनी पंडित झाल्यानंतर सुद्धा मी ही प्रकरणं केलेली आहेत, म्हणजे असे किस्से केलेले आहेत. तर कुठे गेलेस, काय केलेस? मी माझ्या शूटिंगचं लेट नाईट पॅकअप, आता आपल्या शूटिंगचे स्केड्युल्स तर खूप इरॅटिक असतात. आमचं रात्री 1-2 वाजता पॅकअप होतं, त्याच्यानंतर आम्ही घरी जायला निघतो. तर मी तेव्हा मुंबईमध्ये शेअर बेसिसवरती राहायचे आणि घराची खूप आठवण यायची. त्यामुळे ऑब्व्हियसली रात्री शूटिंग पॅकअप करून मी ठाण्यावरनं बसमध्ये बसले आणि मी पुण्याला चाललेले आणि बस ऑलमोस्ट रिकामी होती, म्हणून मी थर्ड लास्ट सीटवरती जाऊन बसले. आणि जेव्हा सीट रिकामी असते तेव्हा आपण बहुतांश माणसं आडवे झोपतो ना सीटवरती, तर मी तशी आडवी जाऊन झोपले आणि वाशी का कुठेतरी एक मॅन चढला वाशीला आणि तो माझ्या मागच्या सीटवर येऊन बसला, म्हणजे सेकंड लास्ट सीटवरती येऊन बसला. आणि तो बसलेला असताना मला ना थोडासा असा पायाचा स्पर्श व्हायला लागला. सीट असं असतं ना सीट, तर इथून गॅप असते ना, तर तिथनं मला त्याच्या पायाचा स्पर्श लागायला लागला. तर मला आधी असं वाटलं की आपण असे पाय ठेवतो ना वर, चुकून झालं असेल म्हणून मी आधी इग्नोर केलं. सेकंड टाइम मी इग्नोर केलं. थर्ड टाइम ना मला तो पाय मूव्ह होताना फील झाला आणि मग माझी सॉलिड्स अटकली. मी म्हटलं आता याला धरायचं, म्हणून त्यांनी नेक्स्ट टाइम तसं केलं तर मी त्याचा पायच धरला. मुंबईला येऊन इथे तू अभिनय करायला लागलीस. तुझी आई स्वतः एक अभिनेत्री होती, म्हणजे आहे अजूनही, त्यामुळे तुला हे सगळं अगदी सोपंच गेलं असेल नाही पहिल्यापासून? नाही का? म्हणजे माझी आई ही अख्ख्या इंडस्ट्रीत, तुला काही वेगळं सांगायलाच नको, पण अख्ख्या इंडस्ट्रीत अभिनेत्री म्हणून इतकी जास्त फेमस होती, तिचा इतका दबदबा होता. आणि ती एक अख्खी इन्स्टिट्यूट आहे असं मी तिला पण म्हणते मी, की तू एक इन्स्टिट्यूट आहे, तुझा अभ्यास करता येईल अशी अभिनेत्री आहेस तू. तर त्यामुळे ज्योती चांदेकरांची मुलगी म्हटल्यानंतर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणं हे माझ्यासाठी तेवढंच डिफिकल्ट होतं. तू कसं सुरू केलंस मग? ऍक्च्युली मला ऍक्ट्रेस होईन असंच वाटलं नव्हतं. मी म्हणजे माझी बहीण आहे सख्खी, ती माझ्यापेक्षा खूप जास्त सुंदर आहे आणि ती खूप मिमिक्री वगैरे करायची. त्यामुळे आई वडिलांना लहानपणी पण आम्ही जी बालनाट्य केली होती त्याच्यामध्ये ती लीड रोलला असायची आणि मी असं कुठला तरी साईड रोल वगैरे असं कॅरेक्टर रोल वगैरे करायचे. त्यामुळे माझ्या आई वडिलांना कधीच वाटलं नव्हतं की तेजू या क्षेत्रात येईल. त्यांना कायम असं वाटायचं की हा पौर्णिमा कदाचित आईच्या पावलावरती पाऊल देईल. पण दीदीला काही कधीच, म्हणजे ती पुस्तकी किडा होती त्यामुळे तिला कधीच फार इंटरेस्ट नव्हता या क्षेत्रात. आणि म्हणून एक दिवस ती कॉलेजच्या लेक्चरला असताना किर्लोस्कर पंप्सची ऍड चालू होती पुण्यामध्ये. तर तिकडे मला आई म्हणाली की दीदी नाहीये तर तू जा, ट्राय युअर लक. आणि मी खरं म्हणजे व्हेरी जेन्युइनली मी खूप टाइमपास म्हणून गेले होते. मग मी गेले तिकडे, ऑडिशन दिली आणि मग फर्स्ट 35 मुलींमधनं मी सिलेक्ट झाले आणि ती अंकुश चौधरीच्या ऑपोजिट ऍड होती. तर त्याच्याबरोबर काम पहिलीच ऍड आणि अंकुश चौधरीच्या ऑपोजिट, इथेच मी संपले होते. इथेच आता तो माझा खूप घट्ट आणि जवळचा मित्र आहे. तर मी त्याच्याबरोबर ती ऍड केली आणि तिथून मी या क्षेत्रात एंटर झाले असं पण आपण म्हणू. सांगितलं आता की 1 रुपया होता घरामध्ये आणि त्याच्यातनं अगदी त्यांनी कशी काय त्यावेळेला निभावलं तुमच्या त्या दिवसांबद्दल काय अनुभव आला तुम्हाला तुमच्या मुलीचा त्या काळात? डिसिजन मेकर ज्याला म्हणतो ना आपण, ती तयार झाली त्याच्यातून, की तिच्या बाबांनंतर आमच्या घरामध्ये कोणी डिसिजन्स घेत असतील तर ती ही मुलगी घेते. घरात सगळ्यात लहान होती ती? सगळ्यात लहान होती ती, सगळ्यात मोठी झालेली आहे, म्हणजे इव्हन माझ्यापेक्षाही मोठी झालेली आहे. मला सुद्धा तिची भीती वाटते. आईची कुठली महत्वाची कामं पाहिली असते? मी माझ्या आईची तोफ कामं बघितली आहेत. आमदार सौभाग्यवती तर सगळ्यांनाच माहिती आहे, अख्ख्या महाराष्ट्रभर ती फेमस होती त्यासाठी. पण मी माझ्या आईचा पहिला ऑटोग्राफ घेतला ते माझं घर नावाचं तिचं नाटक होतं. सुयोगचं नाटक होतं माझं घर. आणि मला असं झालं की बघताना खाली बसून असं वाटलं दॅट्स माय मॉम, ही माझी आई आहे असं वाटलं. आणि मी गेले नंतर नाटक संपल्यावरती आणि मी अशी, आई आज तुझं ऑटोग्राफ मला पाहिजे.
तर तेव्हा तिने फर्स्ट टाइम मी माझ्या आईचं ऑटोग्राफ घेतला आणि ती मला उलट बोलली त्याच्यावर तिथेच. ती मला म्हणाली, तेजू एक दिवस येईल जेव्हा मी तुझं ऑटोग्राफ घेईन. तिला अजून खूप गाठायचं आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यांचा पाठिंबा पाहिजे असं मला वाटतं. कारण आम्ही दोघी जणी या इंडस्ट्रीमध्ये, मुंबईमध्ये ज्याला आपण आपली कर्मभूमी म्हणतो, तिथे आम्ही पहिल्यांदा पावलं टाकतो. म्हणजे आलो आहोत खूप वर्ष आम्ही इथे. म्हणजे मला तर 4 तासाच्या प्रवासाला 40 वर्ष लागली मुंबईत पोचायला रादर. तर तसं हिचं पण तसंच. पण ती माझ्यापेक्षा, आणि मी म्हटलं की डिसिजन मेकर आहे ती, की तिने तो डिसिजन घेतला आणि तो अतिशय सुंदर घेतला की आई मी जाणार. त्याच्यावरती मी भयंकर अपोज केलं होतं की तेजू मुंबईला जायचं नाही, एकट्या मुलीनी तर अजिबात जायचं नाही. पण ती म्हणाली नाही, मी जर फ्लॉप झाले तर ते माझ्यावरती मी घेणार. मी जर टॉपला गेले तरी ते माझं क्रेडिट असेल. मी कुठेही तुझं नाव वापरणार नाही की मी हिची मुलगी आहे म्हणून. आणि रादर असं खूप वेळा व्हायचं की ज्योती चांदेकर नाव वेगळं आहे आणि तेजस्विनी पंडित नाव वेगळं आहे. त्याच्यामुळे हे कोणालाच माहिती नव्हतं की ही माझी मुलगी आहे. आणि तिने मला सांगितलं होतं की तू कोणालाही सांगायचं नाहीस की मी या इंडस्ट्रीमध्ये येते किंवा आहे म्हणून. नमस्कार. हॅलो संजय काका. तेजस्विनी पंडित, आय नो यू आर नॉट सरप्राइज टू सी मी हिअर. कारण का तेजस्विनी पंडितचा कानाला खडाचा एपिसोड आहे आणि मी त्याच्यात दिसणार नाही असं होऊ शकणार नाही. सो हिअर आय एम. तेजस्विनी पंडित ज्या आहेत त्यांना एक 8-10 दिवसांनी 15 दिवसांनी माझ्या बाबतीतलं एक स्वप्न पडतं. मी त्या स्वप्नात असते आणि त्याच्यात मी तिच्याशी वाईट वागत असते की मी तिचे फोन उचललेले नसतात किंवा मी तिच्या मेसेजेसना रिप्लाय केलेला नसतो. मी तिच्याशी टाकाऊ वागलेली असते आणि शी इज एक्स्ट्रीमली हर्ट. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी मला एक साधारण 9-9:30 असा मेसेज येतो की शेरू तू बरी आहेस. सो असे येस, हा मी बरी आहे. आणि मग ती म्हणते आज तू माझ्या स्वप्नात आली होतीस आणि माझी तू खूप वाईट वाटलीस. सो अशी स्वप्न तिला एक 10-15 दिवसांनी पडत असतात. आणि आता मी कानाला खडा लावून घेतलेला आहे की मला तेजस्विनी पंडितच्या स्वप्नात अशा पद्धतीने यायचं नाहीये कारण का त्याचा तिला त्रास होतो. ह्याची बॅकग्राऊंड अशी आहे की श्रेया खूप वेळेला माझ्याशी वाईट वागते. वाईट आणि वाईटच्या कन्सेप्ट आमच्या मैत्रीतल्या आहेत. म्हणजे ते काय असं नाहीये की ती जे वागते ते इतरांना चुकीचं वाटेल किंवा वाईट वाटू शकतं. मग असं का घडलं, मग ती अशी का बोलली, मग असं का ती वागली, आणि हे फक्त माझ्या लोकांच्या बाबतीत आहे. सो बेसिकली श्रेयावर माझं खूप प्रेम असल्या कारणाने मी पॉझिटिव्ह होते आणि मग मी तिला म्हणते की तू माझ्याशी वाईट वागलीस तर तू असं वागू नकोस आणि हे स्वप्नात घडलं तर तू असं प्रत्यक्षात माझ्याशी करू नकोस. बरं, अशी कुठली मैत्रीण आहे तुझी की जी आता आली तर तुला अरे बापरे धक्का बसेल, वाईट वाटेल? वाईट काय नाही वाटत, म्हणजे भीती वाटेल? हर्षदा खानविलकर आहे जिचा धाक आहे माझ्यावरती. म्हणजे कारण ती एक आई रूपी आहे ना, एक ताई रूपी आहे. भीतीयुक्त दरारा जो म्हणतो आपण, तसं आहे तिच्या बाबतीत. बाकी बघूया कोण आहे ते बघूया. तेजूशी कनेक्टेड मी कुठल्याच गोष्टीला म्हणजे कानाला खडा लावू शकत नाही. पण येस, तिला जरूर रिक्वेस्ट करू शकते. कारण गेल्या काही वर्षात तिचे वडील गेल्यापासून ते आत्तापर्यंत खूप इमोशनल बॅगेज, खूप इमोशनल स्ट्रेस खांद्यावर घेऊन ती वावर करते. सो मला असं वाटतं की इट्स हाय टाईम नाव स्ट्रेसच्या कानाला तू खडा लाव आणि स्वतः फ्री हो. मी आणि हर्षदाताई आम्ही एकमेकांची जगात कुठल्याही गोष्टीवरती बोलू शकतो. म्हणजे हा पेन कसा पडला इथपासून ते अगदी खूप इमोशनल लेवलवरती आम्ही एकमेकींशी गप्पा मारू शकतो. पेन पडणं लेखकाच्या दृष्टीने पण इमोशनल. आम्ही आता बोलणार होते की अबाउट दॅट पेन अँड अबाउट दॅट पेन. सो मी जेवढ्या मोकळेपणाने तिच्याशी बोलते तेवढ्याच मोकळेपणाने तीही बोलते. त्यामुळे सेंडिंग आणि रिसिव्हिंग हे सेम आहे. सो ते मॅटर करतं खूप जास्त. असा कुठला दिग्दर्शक आहे की ज्याच्या बोलण्याशिवाय हा एपिसोड पूर्ण होऊ शकत नाही? संजय दादा. नाही माहित नाही, बघूया कोण आहे ते. कानाला खडामध्ये आता तुमच्याबद्दल खूप चांगलं चांगलं बोलायला लागणार आहे. सो या काय बोलणार चांगलं तुझ्याबद्दल. तू चांगली ऍक्ट्रेस आहेस, कमाल अभिनय करतेस, तू चांगली पेंटर आहेस, तू चांगली गातेस. नाही गात नाही, मला एवढंच येतं बोलतं तुझ्याबद्दल चांगलं, तर मी एवढंच बोलतो. पण सेकंडली मला असं वाटतं की
तू खूप सुंदर दिसतेस तेजू, तुझे डोळे खूप सुंदर आहेत, तुझी स्किन खूप छान आहे. तू एक ॲक्ट्रेसमध्ये जी क्वालिटी असायला हवी ती सगळी तुझ्यामध्ये आहे. मग मला काय म्हणायचं आहे, जरा मुलीसारखी वाग है ना. प्रत्येक वेळी तुला सांगायला लागतं ना, जरा मुलीसारखी वाग. हिरे फिल्म जेव्हा मी काम करत होते त्या फिल्ममध्ये, तेव्हा संजय दादा मला एकदम त्यांनी असे शॉर्ट कपडे दिले होते आणि मला बेसिकली दाखवतेच अशी उभी राहायची सवय आहे ना. तर दादा मला म्हणायचं, अगं ते छोटे कपडे आहेत, त्याच्यामध्ये जरा मुलीसारखी उभी राहा. मग मला तर सांगायचं अशी उभी राहा जरा. तर ते मला जमायला खूप वेळ गेला. ऍक्ट्रेसेस शुड लुक सेक्सी वगैरे असं त्याचं एक म्हणणं आहे. तर मला ते कधी जमलं नाही. पण तसं तू फारसं कोणाचं ऐकत नाहीस, पण तुझ्या जो व्यवसाय तू मगाशी म्हणालीस त्याच्यात तुला कोणाची आज्ञा घ्यायला लागते का? हो, अभिज्ञाची. बरं, तिने तुझे खडे सांगण्याआधी तू आधीच सांगून टाक तिच्याबद्दल काय आहेत ते. नाही, तिला बोलू देत, मग मी बोलते. तेजस्विनी, माझं असं म्हणणं आहे की तू कानाला खडा लावला पाहिजेस एका गोष्टीसाठी. तेजाना सगळ्या गोष्टी खूप इमोशनली घेते, स्वतःवर घेते आणि त्याच्यामुळे ती स्वतः एवढी बर्डन होते त्या सगळ्या गोष्टींमुळे की त्या गोष्टी कधी ना कधीतरी तिच्या आयुष्यात रिफ्लेक्ट करायला लागतात, तिच्या हेल्थवर रिफ्लेक्ट करायला लागतात. सो तेजा कानाला खडा लावून घे की ह्या पुढे सगळ्या गोष्टी एवढ्या इमोशनल घेऊ नको. पण खरं आहे, मी अगदी इमोशनल आहे आणि मी सांगितलं तसं की मी इमोशनल काही लोकांसाठी आहे, काही कारणांसाठी आहे. आज माझ्या आयुष्यात त्यांचं तेवढं महत्व आहे म्हणून मी इमोशनल आहे. मला असं वाटतं त्यांनी तेव्हा माझी काळजी करायला पाहिजे जेव्हा मी इमोशन प्रोजेक्ट करण्याचंच थांबवेन, तेव्हा त्याची काळजी करावी त्यांनी स्वतःची. तोपर्यंत त्यांनी काळजी करू नये. जोपर्यंत मी त्यांना म्हणतेय की भाई कुछ प्रॉब्लेम आहे, बात करते, किंवा तू माझ्याशी बोलत का नाहीयेस, तू माझ्याशी हे का करत नाहीस, तोपर्यंत तुम्ही समजा तेजू नॉर्मल आहे. ज्या क्षणी मी हे थांबवेन ना, त्या क्षणी देर इज सम इश्यू. मी इमोशनली कनेक्टेड आहे आणि आय वुड लाईक टू स्टे दॅट वे. तुमच्या बाबतीत काय तुझे कानाचे खडे आहेत एकत्र काम करताना? काम करतानाचे तसे कमीत, पण आत्ता काय होतं, मी शूटिंगमुळे हिच्या घरी असतो बऱ्याचदा, मला तिथून अपडाऊन करायला बरं पडतं. स्वच्छता म्हणजे तिला ओसीडी आहे. एवढंच म्हणजे ह्या टेबलवरती पण चुकून थोडंसं काही असेल पडलेलं तर ती ते लक्ष नसताना हळूच पुसून ठेवेल. तिचं ते खूप आहे त्या बाबतीत आणि त्याचा त्रास होतो एका पॉईंट नंतर. म्हणजे ती एक दिवस माझ्या घरी आलेली, माझ्या घराचं रिनोव्हेशन चालू होतं, आई ऑफिसला गेलेली आणि माझ्या रूममध्ये तर इतक्या नको असलेल्या गोष्टी होत्या म्हणजे ज्या, पण आय एम कम्फर्टेबल विथ इट. पण तेजूचं असं झालं की 4 कपाटांचा तुझा वॉर्डरोब आहे, तुला एवढ्याची गरज आहे का, आणि काय ही तू घड्या नाही घातल्यास, तू असे का ठेवलेस. तेजस्विनी पंडितने ते माझं अख्खं कपाट खाली काढलं, मोजकेच कपडे ठेवले की हे तू वापरतोस ना, हे वापरत नाहीस ना, मग हे गरिबांना देऊन टाक. मग याची गाठोडी बांधून ती आपण गरिबांना जाताना गाडीतून टाकून देऊन देऊया, म्हणजे आई यायच्या आधी आपण ते कमी करूयात. पण सांगायचं का मीच गरीब आहे म्हणून माझ्यासाठी नाही, त्या इन्सिडेंट नंतर मी गरीबच झालो, कारण माझ्या 4 वॉर्डरोब मधलं एकच वॉर्डरोब राहिलं आणि आई घरात आल्यावर आईला एक शॉक बसला की माझ्या घरात चोरी तर नाही ना झाली, सामान तिने कमी केलं. त्या बाबतीत आणि आईचा आणि हिचा फोन होतो की जेव्हा मी जेव्हा घरी असतो ते आई म्हणते की तेजू येणार आहे, सो मला घर आवरूनच ठेवावं लागतं, कारण माझ्या घरात कचरा असेल तर तेजू मला ओरडते, थोडीशी जरी मेस असेल तर मला शिव्या खाव्या लागतात. त्या बाबतीत कानाला खडा आहे. तेजूची स्वच्छता म्हणजे बापरे बाप. एक फक्त माझी कंप्लेंट जी तिच्याकडे आहे, म्हणजे आजपर्यंत म्हणजे ती उत्तम स्वयंपाक करते हे सगळ्यांना माहिती आहे, आणि ती फक्त खायला नाही, ते खायचं कसं ह्याचे सुद्धा तिचे नियम असतात. म्हणजे तिचं म्हणणं आहे की बिर्याणी हा जो प्रकार आहे हा चमच्याने म्हणजे खायचा. मला असं वाटतं म्हणजे भाताचा प्रकार चायनीज सोडलं तर मला असं वाटतं हाताने खायचं. जेवण हाताने जास्त छान बघा ना, ती पोबीबा काय म्हणते तुम्ही, पोबीबा काय पोरबीबा. माझ्या आणि तेजू बाबतीत एक गमतीची गोष्ट आहे की मी जेव्हा पण तेजूला काही समजवायला जाते किंवा थोडा कुठेतरी वाद घालायला जाते, तर तेजूची वकील वृत्ती इतकी चांगली आहे किंवा तिचे जे ते स्किल्स आहेत ना ते इतके चांगले आहेत की ती अक्षरशः शब्दात गुंडाळते समोरच्याला. आणि म्हणजे मी जो पॉइंट ठेवला असेल समोर तर तो मी नेहमी हरते आणि मला असं होतं की मी का हा वादाचा विषय काढला किंवा मी किती चुकीचं बोलते हे आपल्याला स्वतःला असं जाणवायला लागतं. आणि
मी तर कानाला खडा लावलाय की तेजू बरोबर वाद घालायचे नाहीत, वादग्रस्त विषयांवरती तर नाहीच नाहीत. पण हे खरं आहे, तिने जे आता सांगितलं ना की ती तुम्हाला पटवून देऊ शकते की आता हा रंग निळा आहे ना, तर मी म्हटलं तेजू हा रंग निळा आहे मला तर तेजू तुम्हाला असं पटवून येईल की हा रंग हिरवा आहे. मग तिचं लॉजिक तिचं असेल आणि एका म्हटलं मलाही पटतं की हो ग मी घाऱ्या डोळ्याची, माझ्या विजनने तू बघ हा रंग हिरवा आहे. मग ती काही बोलेल आणि आपल्याला विश्वास बसतो की अरे हो यार हा रंग इतकी ती प्रो आहे, झगड पिल्लू. आणि शेवटी सगळ्यात तिचं असं मग तेच तर मी आधीपासून तेच सांगते तर ना, मी- फालतू का काय- तू माझा वेळ घालवला एवढा. तिची ती लाईन आहे, मी काय कानडा राग गातो. मी काय कानडा राग गाती इतक्या वेळ असं तिचं हे असतं. आणि मग आपण असेच मान खाली घेऊन अरे हो तूच बरोबर होतीस असं होतं. मला माझ्या तो प्रयत्न मी केला आणि मला खात्री आहे बाबा आजी ते कुठे असेल, he'll be very happy to see me where I am today. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.